Hello, my dear friends. Welcome back to our journey to become the industry ready professional and to show the professional impact on our career growth. मागच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं आहे लीन थिंकिंग कशा पद्धतीने करायचं. मग लीन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लीन सोबत एक कॉन्सेप्ट जोडली गेलेली आहे, ती म्हणजे इंडस्ट्रीयल वेस्ट. आता ही इंडस्ट्रियल वेस्ट आपण ब्रीफली मागच्या सेशनमध्ये बघितलेले आहेत. 8 प्रकारचे असतात, बरोबर. त्याला आपण टीम वुड्स म्हणतो किंवा आपण ह्या सेशनमध्ये त्याला डाऊन टाइम सुद्धा म्हणणार आहोत. डाऊन टाइम म्हणजे प्रत्येक लेटरला एक त्याच्यामध्ये वेस्ट आहे. डी साठी एक वेस्ट आहे, ओ साठी एक वेस्ट आहे. अशा पद्धतीने डी म्हणजे डिफेक्ट, ओ म्हणजे ओव्हर प्रोडक्शन, त्याच्यानंतर डब्ल्यू म्हणजे वेटिंग, एन डाऊन, न एन मीन्स समथिंग विल बी देअर. ओके. मग अशा पद्धतीचे जे काही आहेत वेस्ट, हे वेस्ट म्हणजे नेमकं काय हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण त्यांना बाजूला करू शकणार नाही. म्हणून आजच्या सेशनमध्ये आपण यातले पहिले 4 वेस्ट बघणार आहोत. मग त्याच्यामध्ये कुठले 4 वेस्ट आहेत? डाऊन. मग हे आपण 4 वेस्ट आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ओके. कारण जोपर्यंत आपल्याला माहिती नसेल की मी काय काढून टाकायचंय माझ्या प्रोसेसमधून, काय माझ्या प्रोसेसमध्ये वेस्ट क्रिएट होतंय, तोपर्यंत आपण त्याला वेस्ट म्हणणार नाही आहोत. आणि जोपर्यंत आपण त्याला वेस्ट म्हणणार नाही आहोत तोपर्यंत आपण त्याला बाजूला काढून आपली प्रोसेस एफिशियंट करू शकणार नाही. बरोबर. म्हणून हे सेशन फार महत्वाचं आहे. कारण प्रत्येक प्रोसेसमध्ये आज आपण ज्या काही प्रोसेस फॉलो करतो, प्रोसिजर्स फॉलो करतो, त्या प्रत्येक प्रोसेस, प्रत्येक प्रोसिजर मध्ये आपल्याकडे भरपूर वेस्ट असतं. वेस्ट म्हणजे फक्त आपण घरातला कचरा बघतो तो कचराच नाहीये, बरोबर. वेस्ट म्हणजे प्रत्येक स्टेप मध्ये आपला वाया जाणारा वेळ, वाया जाणारी एनर्जी आणि वाया जाणारे पैसे, याला आपण इथे वेस्ट म्हटलेलं आहे. ओके. तर आता आपण आजच्या सेशन मध्ये काय काय बघणार आहोत ते आपण एकदा ब्रीफली बघूयात. डाऊन टाइम मॉडेल म्हणजे जे काही आपण मागच्या सेशन मध्ये टीम वुड्स म्हणलं होतं, बरोबर. या सेशन मध्ये आपण त्याला डाऊन टाइम म्हणणार आहोत. प्रत्येकाचं आपापली कॅपॅसिटी असते की कुठला शब्द त्यांना जास्त लक्षात राहू शकतो, बरोबर. मग त्या शब्दाप्रमाणे तुम्ही हे 8 प्रकारचे वेस्ट लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर द रिअल कॉस्ट ऑफ मिस्टेक्स अँड ओव्हर मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे जे आपण पहिले 4 बघणार आहोत वेस्ट आजच्या सेशन मध्ये, त्याच्यामध्ये आपण रिअल कॉस्ट ऑफ मिस्टेक्स म्हणजे एका छोट्याशा चुकीची रिअल कॉस्ट काय असते आणि त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट काय होतो हे आपल्याला आज बघायचंय. आणि ओव्हर मॅन्युफॅक्चरिंग केलं तर आपल्याला काय प्रॉब्लेम येऊ शकतात हे आपण आज बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत वेटिंग टाइम आणि मिसयुजिंग गुड वर्कर्स. वेटिंग टाइम म्हणजे आपण एखादी प्रोसेस आपल्याला नवीन सुरू करायची आहे, बरोबर. मग त्याच्यासाठी आपण एक प्रोसिजर लिहून काढली की सगळी अशा प्रकारे मी ही प्रोसेस फॉलो करणार आहे. पण जोपर्यंत मला त्या प्रोसिजरसाठी अप्रुव्हल मिळत नाही माझ्या सिनियर्सचं किंवा माझ्या कॉलेजच्या एचओडींचं असेल, माझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांचा असेल किंवा माझ्या सिनियर मॅनेजरचं असेल किंवा एखाद्या लीडरचं असेल, जोपर्यंत अप्रुव्हल मिळत नाही तोपर्यंत मी ती प्रोसिजर एक्झिक्यूट करू शकत नाही त्या प्रोसेससाठी. मग तो जो वेळ आहे त्याला म्हटलेला आहे वेटिंग टाइम. आणि हा वेटिंग टाइम सुद्धा फार क्रुशल असतो, म्हणून त्याला सुद्धा एक प्रकारचं वेस्टच म्हटलेलं आहे. आणि दुसरं आहे मिसयुजिंग गुड वर्कर्स, म्हणजे आपण मागच्या सेशन मध्ये बघितलेलं आहे की माझा जो काही स्किल सेट आहे तो आहे फायलिंग करण्याचा. पण जर मी फायलिंग करण्यामध्ये मला जर माझ्या बॉसनी किंवा माझ्या सुपरवायझरनी फायलिंगच्या ऐवजी दुसरं कुठलं काम दिलं तर मी ते काम तेवढ्या एफिशियंटली नाही करू शकणार आहे, बरोबर. आणि जर मला त्याने हे फायलिंगच काम दिलं तर ज्या ठिकाणी नॉर्मल माणूस तीन ऑब्जेक्ट फाईल करतो त्या ठिकाणी मी 5 ऑब्जेक्ट फाईल करू शकणार आहे. म्हणजे माझा जो काही स्किल सेट आहे तो प्रॉपरली यूज झाला पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं आहे. नाहीतर आपली एनर्जी, आपले स्किल हे सुद्धा एक प्रकारचे वेस्ट म्हणूनच ओळखले गेलेले आहेत. ओके. आता आजच्या या सेशन मध्ये आपण जे काही 4 इंडस्ट्रियल वेस्टचे टाईप बघणार आहोत किंवा 8ही वेस्टचे टाईप असतील, तर यांच्यामुळं नेमका इम्पॅक्ट काय होतो यांचं आपल्याला नॉलेज असेल तर आपण काय काम करू शकतो हे इथं आपल्याला या स्लाइड मध्ये समजून घ्यायचं आहे. कसं असतं, आपण बऱ्याचदा हार्ड वर्किंग करत असतो, बरोबर. आपण मागच्या सेशन मध्ये का बघितलं होतं की हार्ड वर्क नाही, आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे.
आणि स्मार्ट वर्क डझंट मीन की मी कमी काम करेन, असं नाहीये. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, आपला पर्स्पेक्टिव्ह बदलला पाहिजे. एखादा प्रॉब्लेम समोर दिसतोय तर आपल्याला त्या प्रॉब्लेम मध्ये अपॉर्च्युनिटी दिसली पाहिजे, की तो प्रॉब्लेम जर मी सॉल्व्ह केला तर मला काय मिळणार आहे, पुढची अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. माझा जे काही इमेज आहे माझ्या कलिग्स मध्ये, ती माझी इमेज चेंज होणार आहे. म्हणून मला काय करता आलं पाहिजे, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मला अपॉर्च्युनिटी शोधता आली पाहिजे. कशाची? प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची. प्रॉब्लेम फक्त आयडेंटिफाय करण्याची अपॉर्च्युनिटी नव्हे. म्हणून आपल्याला काय करायचं, आता स्मार्ट वर्क करायचं आहे. बरं, प्रॉब्लेम्स म्हणजे नेमकं आहे तरी काय? बरोबर, आता आपण छोट्या छोट्या गोष्टींना अक्षरशः इग्नोर करतो. बरोबर, आता सपोज छोटीशी एक आपण प्रोसिजर बघूया. कॉलेजमध्ये ऍडमिन ऑफिस असतं, बरोबर. त्या ऑफिसमध्ये आपण जेव्हा जातो, एक आपल्याला फक्त छोटंसं बोनाफाईड सर्टिफिकेट हवं असतं. कशाला हवं असतं ते, की बाबा कॉलेजमध्ये मी शिकतोय एवढं ते बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणून आपल्याला सिद्धता मिळते, बरोबर, प्रूफ होतं. मग त्या एका बोनाफाईड सर्टिफिकेटसाठी आपण पहिल्यांदा ऑफिसमध्ये जातो. किती किती वेस्ट होतात आपले एनर्जी हे बघायचं आता यामध्ये. आपल्याला आता बोनाफाईड सर्टिफिकेट पाहिजे, मग आपण आपल्या लेक्चरला पहिल्यांदा जाणार, बरोबर. मग लेक्चर मध्ये आपण लेक्चर मधून फ्री झालो की मग आपण ऑफिसमध्ये जाणार. ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथले क्लर्क असतील जे कोणी सर, त्यांच्याकडून आपण तो बोनाफाईड सर्टिफिकेट मिळवण्यासाठी जो फॉर्म लागतो तो फॉर्म आपण घेऊन येणार, बरोबर. तो फॉर्म आपण भरणार, त्याच्यामध्ये रिक्वायर्ड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती भरणार, त्याच्यामध्ये रिक्वायर्ड सिग्नेचर्स असतील. सपोज तुमची एक सिग्नेचर असेल, तुमच्या एचओडी सरांची एक सिग्नेचर असेल, लागणार असेल की कन्फर्मेशनसाठी, तर ती घ्यावी लागेल. म्हणजे मी फॉर्म भरताना जर त्या फॉर्म मध्ये काही चूक झाली तर मला परत जाऊन नवीन फॉर्म आणावा लागेल, बरोबर. ही एक एक्सपेक्टेड वेस्ट झालं. आता मला एचओडी सरांची सही हवी आहे, पण एचओडी सर लेक्चरला गेलेत. आता मला काय करावं लागेल, पुन्हा मला त्यांची वाट बघत बसावी लागेल. मग ते आल्यानंतर मला त्यांची बोनाफाईड सर्टिफिकेटच्या फॉर्मवरती सही मिळाली. आता एवढं सगळं होऊन मी जाईपर्यंत ऑफिसमध्ये क्लर्क सरांचं काहीतरी लंच ब्रेक असेल किंवा टी ब्रेक असेल, म्हणजे पुन्हा मी तिथं थांबायला लागेल. त्याच्यानंतर मी त्यांना ते डॉक्युमेंट सबमिट केलं, मग 2 दिवसांनंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे. म्हणजे ही छोटीशी प्रोसेस आहे. जर ही ऑटोमेट केली आपण तर काय होणार आहे, डिजिटलायझेशन केलं तर काय होणार आहे, कॅन्डिडेट त्याच्या मोबाईलवरूनच फॉर्म भरेल, बरोबर. तो फॉर्म डायरेक्ट एचओडी कडे जाईल, एचओडी इमिडिएटली त्याला ऑनलाईन अप्रुव्हल देतील. आणि जो काही क्लर्क साहेबांचा जो काही वेळ आहे की तो तुमचा फॉर्म घेणार, मग ते त्यांचे रजिस्टर सगळे ओपन करणार, एवढे मोठे मोठे रजिस्टर असतात ते सगळे ओपन करणार. बस त्यांच्याकडे असतील 100 रजिस्टर, त्यात तुमचं नाव कुठल्या रजिस्टर मध्ये तो रजिस्टर पहिल्यांदा शोधावा लागेल. मग तो रजिस्टर घेणार, मग त्याच्यामध्ये सगळी पानं बिनं पलटून असं ते त्यांचा तुमची इन्फॉर्मेशन काढणार, मग ते सगळे व्हेरीफाय करणार. म्हणजे त्यांचं पण काम किती आहे, पण तेच डायरेक्ट डेटाबेस मधून त्यांना मिळालं, डायरेक्ट त्यांना सॉफ्टवेअर मध्ये ऑनलाईन सगळ्या गोष्टी मिळाल्या तर काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी फक्त प्रिंट व्हेरीफाय करायची, ओके डन, सिग्नेचर, डिजिटल सिग्नेचर आणि प्रिंट. कुणालाच काहीच हेडेक नाही. क्लर्क सरांचं लाईफ सर इतकं एकदम बेस्ट झालं की नाही. पण ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी वेस्ट होत आहेत, आपली एनर्जी वेस्ट होते, आपला टाइम वेस्ट होतोय, बरोबर. ही गोष्ट आपल्याला आयडेंटिफाय करता आली पाहिजे. म्हणून काय म्हटलेलं आहे, तर आपल्याला हार्ड वर्क नाही करायचंय, आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय, की आपल्याला प्रत्येक गोष्टीला ऑटोमेट करता आलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला डिजिटलाइज करता आलं पाहिजे, प्रत्येक प्रोसिजरला, जेणेकरून आपल्याला कुठलीही गोष्ट आठवत बसावी लागणार नाही, कुठलीही गोष्ट शोधावी लागणार नाही. एका सिंगल सर्च बटन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. म्हणून हे एक छोटस एक्झाम्पल सांगितलं. आता प्रत्येकानं आपापल्या इंडस्ट्री रिलेटेड ही एक्झाम्पल्स अप्लाय करून बघायचे. ओके, मग आता आपण बघणार आहोत 3 कोर पिलार्स. की पार्ट 1 जो आज आपण बघणार आहोत, त्याचे 3 कोर पिलार्स काय आहेत, तर रिअल, व्हॅल्यू, वर्क. आता आपण जे एक्झाम्पल बघितलं बोनाफाईड सर्टिफिकेट इश्युअन्स करून घेण्याचं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडेड स्टेप कुठली आहे, 2 ते 3 स्टेप्स असतील फक्त. पहिली स्टेप फॉर्म घेणे, ठीक आहे व्हॅल्यू ऍडेड. त्याच्यानंतर ते फॉर्म घेऊन भरला वगैरे झाला की त्याच्यानंतर एचओडी सरांसाठी ची सही, की रिक्वायर्ड बट नॉन व्हॅल्यू ऍडेड.
कारण कॉम्प्लायन्स साठी लागणार आहे ती गोष्ट, बरोबर. त्याच्या सहीशिवाय आपण आपलं जे काय आपण फॉर्म भरलाय तो ऑथोराईज होणार नाही. मग आपण त्याला सुद्धा व्हॅल्यू ऍडेड मध्येच ठेवूया. ओके, मग त्यानं व्हॅल्यू ऍड झाली. आता हा सगळा जो मोशन चालू आहे आपला, मी तिथं जायचं, मग त्याच्यानंतर त्या सर नसणार, मग सर असले तरी मीटिंग मध्ये आहेत किंवा लेक्चर मध्ये आहेत, त्याची वाट बघणं, या सगळ्या गोष्टी नॉन व्हॅल्यू ऍडेड मध्ये आल्या, बरोबर. त्याच्यानंतर मी क्लब सरांच्याकडे जाणार, मग त्याचा लंच टाइम, टी टाइम किंवा मीटिंग टाइम असेल, त्या टाइमात मी गेलो, पुन्हा माझा वेटिंग टाइम आला. मग ह्या गोष्टी, ह्या सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला आपली व्हॅल्यू ऍडिंग स्टेप्स किती आहेत या आपल्याला फाइंड आउट करता आल्या पाहिजे. आणि मगच आपण काय करू शकणार आहोत, रिअल व्हॅल्यू वर्क. कारण नॉन व्हॅल्यू ऍडेड सगळ्या गोष्टी कळल्या, त्या काढून टाकल्या बाजूला, की फक्त जो व्हॅल्यू ऍडेड प्रोसेस फ्लो आहे तोच शिल्लक राहणार आहे, बरोबर आहे. म्हणून म्हटलं ना, सार आपल्याला फक्त घ्यायचंय, सार आपल्याला सगळं टाकून द्यायचंय. मग सार म्हणजे काय, नॉन व्हॅल्यू ऍडेड गोष्टी त्या फ्लो मधल्या सगळ्या टाकून द्यायच्या, फक्त आपल्याला प्युअर फ्लो तिथं ठेवायचा आहे प्रोसेसचा, बरोबर. दुसरं काय आहे तर मॅन्डेटरी कम्प्लायन्स वर्क. आता याच्यामध्ये काय झालं, वर्क टास्क दॅट डू नॉट चेंज द प्रोडक्ट डायरेक्टली but are completely necessary to follow law and quality rules. This includes checking machine safety. आता मॅन्डेटरी कंप्लायन्स वर्क आहे. आता जे सर म्हटलं आपण मगाशी, की एचओडी सरांची जर त्याच्यावर साईन नसेल तर माझं तिथं असणं, माझं त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये असणं ऍज अ विद्यार्थी, ऍज अ स्टुडंट, हे ऑथोराईज होत नाही, बरोबर. मग त्यांची सही, हे काय झालं, मॅन्डेटरी कॉम्प्लायन्स वर्क झालं. त्याच्यानंतर तो जो काही बोनाफाईड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती क्लर्क सरांची किंवा कॉलेजचे जे काही ऑथोराइज सिग्नेटरी असतील त्यांची सही असणं महत्वाचं आहे, बरोबर. म्हणजे हे काय झालं, मॅन्डेटरी कम्प्लायन्स वर्क झालं, हे सुद्धा फार महत्वाचं असतं. आणि तिसरं काय आहे, प्युअर वेस्ट ऍक्टिव्हिटी. अनलेस ऍक्शन्स दॅट रन डाऊन मशीन्स, burn electricity and take up human time without giving any benefit. म्हणजे काय, तर जे काही आपल्या प्युअर वेस्ट ऍक्टिव्हिटीज होतात, जसं मी तिथं ऑफिसमध्ये जाणं, बरोबर, माझ्या क्लासरूम पासून ऑफिस पर्यंत जाणं, तिथं जाऊन क्लर्क सरांची वाट बघणं, त्याच्यानंतर तो फॉर्म त्यांच्याकडून घेणं, परत क्लासरूम मध्ये येऊन तो फॉर्म भरायचा, त्याच्यानंतर एचओडी सरांच्याकडे जायचं, बरोबर. ह्यातल्या आता प्युअर वेस्ट काय काय आहे, तर माझी जी मुवमेंट होतीये, मला माझ्या क्लासरूम पासून ऑफिसमध्ये जावं लागतंय, ऑफिस मधून परत क्लासरूम मध्ये, क्लासरूम मधून एचओडी सरांच्या केबिन मध्ये. बरं, या सगळ्या गोष्टी एका अटेम्प्ट मध्ये झाल्या तर ठीकच आहेत, नाहीतर क्लर्क सर नसतील अवेलेबल, ते तासाभराने येणार असतील तर परत येऊन परत आपल्याला जावं लागणार आहे. म्हणजे एक फेरी नाही, तिथे 2 फेऱ्या झाल्या. येतं का लक्षात. ह्या ज्या काही मुवमेंट्स आहेत, मोशन वेस्ट म्हटलेलं आपण त्याला, तर ह्या मुवमेंट्सना सुद्धा आपण प्युअर वेस्ट म्हणणार आहोत. जर आपण डिजिटलाइज केलं तर मी क्लासरूम मध्ये बसूनच तो फॉर्म भरणार आहे, बरोबर. डिजिटलाइज सिस्टम मध्ये काय होणार आहे, क्लासरूम मध्ये बसूनच मी फॉर्म भरणार आहे आणि क्लासरूम मध्ये बसल्या बसल्याच माझ्या मोबाईलवरती ऑनलाईन माझं बोनाफाईड सर्टिफिकेट मिळणार आहे, मला कुणाकडे जायची गरज पडणार नाहीये. मग आपल्याला अशा प्रकारे प्रत्येक स्टेप मध्ये जे काही प्युअर वेस्ट आहे ऍक्टिव्हिटी, ती आपल्याला शोधून काढायची. म्हणून आपण आता बघणार आहोत काय तर पहिले 4 एन फॉर नॉन युटिलाइज्ड टॅलेंट. पहिले 4 वेस्ट टाईप आपण बघणार आहोत. ओके, डाऊन टाइम मधले कुठले आहेत ते, तर डाऊन पहिला आहे डिफेक्ट. डिफेक्ट म्हणजे काय, मेकिंग प्रोडक्ट एरर्स, टायपिंग रॉंग टेस्ट नंबर्स, और एंटरिंग बॅड डेटा दॅट फोर्सेस युअर टीम टू डम्प मटेरियल और टू रिस्टार्ट प्रोडक्शन. आता आपण मगाशी एक्झाम्पल बघितलं, आपण एकदा जर का बोनाफाईड रिक्वेस्टचा फॉर्म घ्यायला गेलो, बरोबर, तर ते आपल्याला एका वेळी एकच फॉर्म देतात. तो फॉर्म मी घेऊन क्लासरूम मध्ये आलो, भरायला घेतला, आणि तोपर्यंत माझं काहीतरी त्याच्यामध्ये चुकलं, काय झालं, डिफेक्ट झाला ना. मग आता डिफेक्ट झाल्यावर काय करायला लागेल, तो फॉर्म चालणार आहे का तसा, चुकलेला फॉर्म आपण भरू शकतो का, सबमिट करू शकतो का, नाही करू शकत. म्हणजे काय झालं, डिफेक्ट झाला, आपल्याला काय करावं लागेल, तो डिस्कार्ड करावा लागणार आहे फॉर्म, परत आपल्याला ऑफिसमध्ये जावं लागणार आहे आणि ऑफिसमधून अजून एक फॉर्म आपल्याला इश्यू करून घ्यावा लागणार आहे, बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं, डिफेक्ट. डिफेक्टमुळे काय झालं, रिवर्क करावं लागलं. जे माझं काम एका झटक्यात झालं होतं, की मी एकदा पटकन गेलो क्लार्क सरांच्याकडनं जाऊन तो घेऊन आलो फॉर्म, आलं का लक्षात, फॉर्म घेऊन आलो, पण तो फॉर्म भरताना चुकला,
त्याच्यामुळे काय झालं, मला परत क्लार्क सरांच्याकडे जावं लागलं ऑफिसमध्ये. आणि ह्या वेळेला क्लर्क सर घरी निघून गेले होते. ते 2 तासानं परत येणार होते. म्हणजे मला परत काय झालं, मी परत रिकाम्या हाताने क्लासमध्ये आलो माझ्या, आणि क्लासमध्ये माझं लेक्चर वगैरे अटेंड केलं. पुन्हा 2 तासानंतर मला पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन तो फॉर्म घेऊन यायला लागला. आणि हे एवढे सगळं रामायण करण्याच्या टायमामध्ये माझे एचओडी सर होते, ते घरी निघून गेले. आज लवकर आज घरी निघून गेलेत. मग आता काय झालं, तो फॉर्म असून सुद्धा त्याचा काही उपयोग नाही. मग फॉर्म सगळा भरला, पण एचओडी सरांची साईन नाही, म्हणून तो बॅग मध्ये ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी मी आलो. म्हणजे रिवर्क करण्यासाठी, रिवर्क केल्यामुळे सुद्धा काय झालं, एका डिफेक्टमुळे, एक छोटासा एरर आपल्याकडून झाल्यामुळे काय झालं, हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीची आपल्याला रिअल कॉस्ट समजून घ्यायची आहे, की काय त्याच्यामुळे कॉस्ट होणार आहे. आणि बोनाफाईड सर्टिफिकेट जे आहे ते सपोज मला दुसऱ्या दिवशीच लागणार असेल तर काय करायचं, मग कॉलेजमध्ये येणार, एचओडी सरांची साईन घेणार, त्यानंतर परत क्लार्क सरांच्याकडे जाणार. जर मी काल दिले असतं तर त्यांना किमान रिक्वेस्ट करता आली असते की सर मला उद्या द्या म्हणून. पण आता मला त्यांना काय करावं लागेल, अजून त्यांना रिक्वेस्ट करावी लागेल, अजून तळमळीने रिक्वेस्ट करावी लागेल, सर मला आजच पाहिजे, मला आत्ताच पाहिजे. जसं ते क्लार्क सर रिकामीच बसलेले असतात ना, नाही ना, त्यांच्याकडे बरीच कामं असतात ऑफिसमध्ये. म्हणजे तुमचंच काम प्रायोरिटीवर घेऊन कसे करतील. तुमचंच काम करायचं त्यांचा पण मग भले तुमची जेन्युइन रिक्वेस्ट असेल, मग तुमच्यासाठी त्यांना काय करावं लागतं, त्यांचं जे काही काम चालू असेल ते त्यांना बाजूला ठेवावं लागतं. म्हणजे त्यांचं शेड्यूल काय झालं, डिस्टर्ब झालं. त्यांचा जो काही फ्लो होता प्रोसेसचा तो डिस्टर्ब झाला. म्हणजे लॉस, किती जणांचा लॉस झाला आपल्या एका छोट्या फॉर्म भरताना झाल्या चुकीमुळं, ह्याचा आपण अभ्यास करता आला पाहिजे. दुसरं आहे ओव्हर प्रोडक्शन. मॅन्युफॅक्चरिंग एक्स्ट्रा गुड्स ahead of actual customer demand or printing excessive physical log sheets. This creates unnecessary inventory that chokes floor space and hides other production problems. आता ह्या उदाहरणात, या टाईपच्या वेस्टसाठी आपण ते आपलं बोनाफाईडचं जे काही आहे एक्झाम्पल ते आपण बघणार नाही आहोत. आपण यासाठी टिपिकल टेक्निकल एक्झाम बघणार आहोत. ओके, आता काय करायचंय तर आपण एखाद्या वर्कशॉपमध्ये काम करतोय, बरोबर. आणि वर्कशॉपमध्ये काम करताना आपण काय करतोय तर काही ऑब्जेक्ट्स बनवतोय. ओके, फायलिंग वगैरे करून, बाकी तुमच्या ज्या काही स्टेप्स असतील त्या सगळ्या स्टेप्स करून आपण काही ऑब्जेक्ट्स बनवतोय. जशी ऑर्डर असेल त्या प्रकारे आपण ऑब्जेक्ट्स ते बनवतोय. पण जर मी असं म्हटलं की नाही, मला पुढच्या महिन्यामध्ये ना चांगली ऑर्डर येण्याची शक्यता आहे. आता गणपती दिवसांमध्ये असतं बघा, आता गणपतीचे दिवस सुरू, एका म्हणजे गणपती जेव्हा गणेश चतुर्थी असते त्याच्या आधी एक 15-20 दिवस लोक काय करतात, ओव्हर प्रोडक्शन करतात. जे डेकोरेशनचं जे काही मटेरियल असतं ते इतकं ते बाजारामध्ये आणून ठेवतात की खरंच त्याची गरज आहे का. माझ्या दुकानामध्ये, सपोज माझं दुकान आहे, तर माझ्या दुकानामध्ये मी भरपूर सारं डेकोरेशनचं मटेरियल आणून ठेवलं. बरं, मागच्या वर्षीचा मला अनुभव आहे का की बाबा मागच्या वर्षी माझा एवढा सेल झाला होता, एवढे माझे डेकोरेशनचे आयटम्स सेल झाले होते, पण तो अनुभव माझ्याकडे आहे की मागच्या वेळेला एवढा सेल झाला नव्हता तरी पण मी आणून ठेवायचेत का. त्याच्यामुळे काय झालं, माझी जागा तर त्यानं व्यापूनच ठेवली, आणि प्लस ते जर का सेल नाही झाला तर माझा लॉस होणार तो वेगळा, बरोबर. प्रिंटिंग एक्सेसिव्ह फिजिकल लॉस. आता हे उदाहरण तर फारच उत्तम आहे. प्रिंटिंग एक्सेसिव्ह फिजिकल लॉग शीट्स. आता तुमच्याकडं जे अटेंडन्स साठी सपोज एखादा तुम्हाला प्रिंट मिळते आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचा नंबर टाकता, काय असेल तो तुमचा नंबर, आणि त्याच्यापुढे तुम्ही सही करता, बरोबर. पण जर उद्या तुमच्या कॉलेजनं ठरवलं की आपल्याला डिजिटल अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टम करायची, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या पेपरवरती सही करावी नाही लागणार, असं जर का तुमच्या कॉलेजनं ठरवलं, आणि तुम्ही जेव्हा स्टॉक जाऊन बघाल तर ते अटेंडन्सच्या ज्या काही प्रिंट आहेत त्या अक्षरशः पुढे 3 वर्ष पुरतील एवढ्या प्रिंट्स आहेत. त्या प्रिंटचा आता काय करायचं, वेस्ट जात ना त्या प्रिंट्स. आता त्या प्रिंटचा काय आपल्याला उपयोग होणार आहे का, नाही होणार आहे. मग काय करणार, मग त्या प्रिंटच्या बॅक साईडला जे काही असेल पेज रिकामं ब्लँक, ते पेज आपण रफ कामासाठी वापरणार. म्हणजे जवळपास 3 वर्षाचा स्टॉक आपण रफ कामासाठी वापरणार आहोत. याला म्हणतात ओव्हर प्रोडक्शन. आपल्याला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढंच आपल्याला प्रोडक्शन करता आलं पाहिजे. प्रोडक्शन इन द सेन्स काही असू द्या, आपण स्टॉक किती आपल्याकडे मेंटेन ठेवायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. ओके,
त्याच्यानंतर तिसरं आहे वेटिंग. वेटिंग म्हणजे आपण मगाच्या एक्झाम्पल मध्ये 3-4 वेळा आपण बोलून गेलेलो. किती ठिकाणी आपल्याला वेट करावा लागला. आता जे काही आपण दुकानचं एक्झाम्पल बघितलं, गणेश चतुर्थीच्या आधी माझ्या दुकानामध्ये मी भरपूर सारं डेकोरेशनचं मटेरियल ठेवलं. पण मी काय केलं, आणून फक्त ते डंप केलं. ओके, डंप केलं म्हणजे काही ते सॉर्ट वगैरे करून काही लावलेलं नाहीये. मी आणलं जसं जसं त्या गाडीतनं आलं तसं मी सगळं ठेवून दिलं. आता एखाद्या माणसानं माझ्याकडे एखादा डेकोरेशनचा पीस मागितला, तर आता मला काय करावं लागतंय, त्या सगळ्या ज्या काही त्याचा पायलअप करून ठेवलेला आहे मी, त्याच्यात मला ते शोधावं लागतंय. शोधावं लागतंय म्हणजे काय, कस्टमर काय करतोय, वेट करतोय. आता तो कस्टमर जर किती वेळ वाट बघेल तो कस्टमर, 5 मिनिटं 10 मिनिटं, त्याच्यानंतर तो म्हणणार सर ठीक आहे मी थोड्या वेळाने येतो. पण तो थोड्या वेळाने येतो म्हणणारा कस्टमर कधीच परत येत नसतो. तो गेला निघून, तो दुसऱ्या शेजारच्या दुकानातून तोच पीस खरेदी करून निघून गेला. भले माझ्याकडे कॉस्ट कमी होती, माझ्याकडे प्राइस कमी होती त्या पीसची, तरी सुद्धा तो पीस मला विकता आला नाही. का? कारण वेटिंग. कस्टमर्स ना वेट करणं म्हणजे फार राग येतो. तुम्ही कधीतरी हॉटेलमध्ये जात असाल तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघा, एखाद्या वेळेस तुमच्या ऑर्डर यायला जर का वेळ झाला तर आपल्याला कसं तिळपापड होतो आपला, ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे की वेटिंगचं काय महत्व आहे. आणि चौथा आहे नॉन युटिलाइज्ड टॅलेंट. म्हणजे आपण मागच्या एका सेशन मध्ये उदाहरण बघितलं. मला फायलिंगचा छान अनुभव आहे. मला जर तुम्ही फायलिंग करायला सांगितलं तर मी परफेक्ट फायलिंग राईट फर्स्ट टाइम करू शकतो आणि कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये एरर येणार नाही, एवढी माझी प्रॅक्टिस आहे फायलिंग करायची. पण मला जॉब काय दिलाय, मला जॉब दिलेला आहे की जाऊन तुम्ही टेस्टिंग करा. प्रत्येक जो काही ऑब्जेक्ट बनतोय त्याचं टेस्टिंग करा. बरोबर. आता ऑर्गनायझेशनला माहित असतं की प्रत्येकाचा काय काय टॅलेंट आहे, पण कुठं गरज आहे हे बघून ऑर्गनायझेशन आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला तो जॉब रोल देत असते. पण तो टेस्टिंगचा जॉब मला देण्याऐवजी जर त्यांनी मला फायलिंगचा जॉब दिला, तर आता करंट एम्प्लॉई जे फायलिंग करतायत ऑब्जेक्टला, त्यांना 2 तासामध्ये फक्त 3 ऑब्जेक्ट बनवता येतात. पण मी 2 तासामध्ये 5 ऑब्जेक्ट बनवू शकतो. म्हणजे फायदा कुणाचा, कंपनीचा फायदा होणार आहे की नाही. पण कंपनी काय करते, कंपनी त्या माणसाला तिथंच ठेवते आणि मला दुसरं काम, टेस्टिंगचं काम देते. आता ह्याच्यामध्ये लॉस कोणाचा आहे, लॉस तुमचा पण आहे. बरोबर, कारण तुम्ही फुल हार्टेडली ते काम करत नाही आहात, म्हणजे तुमचं माइंडसेट बिघडलेला आहे. आणि दुसरा लॉस कंपनीचा आहे. कंपनीला तेवढ्याच वेळामध्ये जास्त प्रोडक्शन मिळालं असतं, पण आता त्यांना मिळत नाहीये ते. हे एक्झाम्पल झालं नॉन युटिलाइज्ड टॅलेंट. आजच्या सेशन मध्ये आपण हे 4च बघणार आहोत. बाकी जे 4 आहेत, टाइम, TIME, हे जे काही 4 आहेत वेस्ट, ते आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत. आजच्या सेशन मध्ये आपण एवढेच समजून घ्यायचे. ओके. आता डाऊन टाइम स्पेक्ट्रम म्हणजे जे काही मॉडेल आहे ते आपण कशा पद्धतीचं आहे ते बघणार आहोत. स्टेज 1, ब्लाइंड वेस्ट अक्युमुलेशन. वर्कर्स फॉलो bad old habits where product flaws are ignored and extra materials block open walking lanes. What is stage 2? Basic delay tracking. And stage 3, high precision waste removal. आता आपण काय केलं पहिल्यांदा, तर ब्लाइंड वेस्ट अक्युमुलेशन म्हणजे जे काही वेस्ट अक्युमुलेट होतंय सध्या प्रोसेसमध्ये माझ्या, ते मी पहिल्यांदा आयडेंटिफाय करून घेतलेलं आहे. मग काय केलंय, तर वर्कर जे आहेत ते माझे जुने ओल्ड जे काही त्यांच्या हॅबिट्स आहेत त्याच फॉलो करतात. आणि त्याच्यामुळे काय होत आहे, एरर असलेले प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर होत आहेत आणि त्याच्यामुळे जे काही एक्स्ट्रा मटेरियल मॅन्युफॅक्चर झालं असतं ते काय करत आहे, तर माझे जे काही ओपन लेन्स आहेत त्या ब्लॉक करते. पण दुसरी स्टेज काय आहे, बेसिक डिले ट्रॅकिंग. टीम leaders count big machines breakdown but completely miss the hidden time lost during slow paperwork approvals. ओके. आणि त्याच्यानंतर तिसरी काय आहे, हाय प्रिसिजन वेस्ट रिमूव्हल. एव्हरी वर्क स्टेप इज टेस्टेड युझिंग द डाऊन टाइम सिस्टम अँड स्किल्ड एम्प्लॉईज आर गिव्हन द राईट रोल्स टू मॅक्सिमाइज आउट. बरोबर. म्हणजे आता त्यानंतर आपण काय केलं, बेसिक डिले ट्रॅकिंग केलं की आपल्याला कशा पद्धतीने डिले होतोय हे आपण बघायचा प्रयत्न केला. त्याचा अनालिसिस झाल्यानंतर आपण काय केलं, हाय प्रिसिजन वेस्ट रिमूव्हल. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर प्रत्येक स्टेप आपण डाऊन टाइमच्या पर्स्पेक्टिव्हनं बघितली आणि त्याच्यानंतर जे काही स्किल्ड एम्प्लॉईज आहेत
ज्याचं प्रत्येकाचं जे जे स्किल आहे त्याच्या स्किल प्रमाणे आपण त्यांना जॉब दिलेला आहे, जॉब रोल दिलेला आहे. त्याच्यामुळे काय झालंय, मॅक्सिमाइज आउटपुट जे काय आपलं ते मॅक्सिमाइज होत आहे. की इनसाइट काय आहे, ट्रू वेस्ट इज रेअरली फाउंड इन द फॅक्टरी डस्टबिन. इट सिट्स क्वाइटली इनसाइड युअर अनक्वेश्चन्ड डेली वर्किंग हॅबिट्स. ओके. त्याच्यानंतर हा एक केस स्टडी आहे, इंडस्ट्री रेडीनेस कोच, म्हणजे मीच. ओके. सिनारिओ काय आहे तर, ए मेजर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट फेल्ड अ बिग international quality audit because it had too many unreviewed logbooks and messy clean room hallways. The floor supervisors only cared about speed and running machines fast to hit the targets, making too many goods too early. This high speed led to terrible data entry mistakes, forcing the entire factory to stop work, proving that speed without quality creates massive defect waste. हे एका कंपनीचा जे काही एक्सपिरियन्स आहे, एका कंपनीच्या माझ्या मित्रांच्या, त्यांनी हा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर केला होता. त्यामध्ये काय सांगता येते तर, सुपरवायझर्सने काय केलं, फक्त प्रोडक्शन वरती फोकस केलं, की मी पटापट मशीन्स माझे रन करून मॅन्युफॅक्चरिंग फास्ट कसं करू शकेन हेच याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं. पण ते करताना त्यांनी काय केलं नाही, डॉक्युमेंटेशनवर लक्ष दिलं नाही. म्हणजे काय झालं, त्यांचं जे काही ऑडिट होतं त्या ऑडिटमध्ये त्या कंपनीला काय झालं, फेल्युअर आलं. आणि जे सुपरवायझर्स फास्ट काम करायचा प्रयत्न करत होते, आता त्यांची कंपनीच बंद झाली, फॅक्टरीज बंद झाली. का? कारण त्यांनी प्रोसेस फॉलो नाही केली, आणि त्या प्रोसेसमध्ये जे काही वेस्ट आहे ते वेस्ट त्यांना समजलं नाही. आता ह्या प्रोसेसमध्ये वेस्ट काय काय आहे, ओव्हर प्रोडक्शन, हाय स्पीड मॅन्युफॅक्चरिंग करायचा प्रयत्न केला त्यांनी. काय त्याच्यामध्ये, जेवढं ठरलेलं आहे तेवढंच जर का केलं असतं तर त्यांना, ठरलेलं इन द सेन्स काय असतं, कुठलाही प्रोडक्ट घ्या, कुठल्याही इंडस्ट्री घ्या, जर एखादी इंडस्ट्री एखादा प्रोडक्ट बनवते तर ती त्यांची जी काही बॅच मॅन्युफॅक्चरिंग सायकल असते, टाइम असते, त्या टाइम मध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट इन्क्लूड केलेली असते. फिजिकल ऑपरेशन्स किती आहेत आणि डॉक्युमेंटेशन ऑपरेशन या गोष्टीसाठी किती लागणार आहे, सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून ती प्रोसेस सायकल बनवलेली असते. पण आपण काय करतो, आपण फक्त फिजिकल जे काही आहे तेवढंच आपण टाइम कॅल्क्युलेट करतो आणि पटापट मॅन्युफॅक्चरिंगला लागले ते लोक. आणि त्याच्यामुळे काय झालं, डॉक्युमेंटेशन पार्ट सगळ्या त्यांचा मागे राहिला, आणि त्याच्यामुळे ऑडिट फेल झालं आणि तुमची कंपनी बंद झाली. हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये वेस्ट काय काय ते आपण आयडेंटिफाय करायचे, आणि ते आयडेंटिफाय करून झाल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा सिरियसनेस आहे तो आपल्याला समजणार आहे. ओके. आता तुम्हाला काय करायचंय, तुमचं 5 मिनिटाचं हे ड्रिल आहे. ओके, जे आपण क्विक विन म्हणतो. स्टेप 1, क्लिअर डिजिटल क्लटर वेस्ट. Look at your computer desktop screen or downloads folder right now and permanently delete duplicate files or messy old drafts. Okay. Second काय आहे, find one active waiting delay. Identify one project, homework, task or message thread where you cannot move forward because you are waiting for someone else to reply. आणि तिसरं काय आहे, write down the numbers. Note down these two simple observations using clear facts on a notepad to train your brain to see hidden process delays. या दोन गोष्टी तुम्हाला बघायच्या. पहिल्या प्रोसेसमध्ये काय आहे तर, ज्या काही आपल्या वेस्ट फाईल, म्हणजे काही म्हणतात त्याला डुप्लिकेट फाईल्स असतील किंवा जुने ड्राफ्ट फाईल असतील, या सगळ्या आपल्याला डिलीट करायच्या आहेत. कारण त्या फाईल्स असल्यामुळे आपण कन्फ्युज होतो आणि त्याच्यामुळे आपला वेटिंग टाइम जातो, बरोबर. म्हणून आपल्याला त्या डिलीट करायच्या. आणि दुसरं आहे, एखाद्या प्रोजेक्टमध्ये किंवा एखाद्या टास्कमध्ये तुम्ही तुमच्या जे काही चालू असतील आता प्रोजेक्ट वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं की एखादी स्टेप आहे जी आपण पुढे सरकवू शकत नाहीये, का तर आपल्याला अप्रुव्हलची गरज आहे. मग आता हे कुठलं आहे हे आपण बघायचं, आणि त्याचा आपण एक नोटपॅड वरती जर्नल लिहायचं आहे. ओके. आणि तुमचा जो काही प्रॅक्टिस असाइनमेंट्स आहेत त्या आहेत, पहिला आहे टेक्निकल मॅपिंग, प्रोसेस स्टेप ऑडिट. त्याच्यानंतर दुसरा आहे व्हर्बल डिले ब्रीफिंग. तिसरा आहे कॉर्पोरेट एक्झिक्युशन, द प्रोफेशनल रिमाइंडर ईमेल. राइट अ फॉर्मल बिझनेस ईमेल टू टीम मेंबर आस्किंग
फॉर लेट टास्क अपडेट, ऑब्झर्वेशन मेट्रिक आणि रिअल वर्ल्ड ऑडिट. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या सेशनच्या आधी ॲज अ होमवर्क करायच्या आहेत. आपले की टेकअवेज काय काय आहेत आजचे? पहिलं टेक आहे हाय परफॉर्मन्स स्टँडर्ड. एनी डेली वर्क step that does not help finish a clear customer requirement in a waste that you must cut down. The danger of over manufacturing is a key takeaway. Number 2, making extra materials too early is the worst mistake because it forces your team to waste time moving and storing items twice. आणि तिसरा आहे the true cost of wrong roles. Putting a highly qualified engineer or pharmacist on basic typing work is a permanent waste of a smart human talent. ओके, तर हे आपले 3 टेकअवेज आहेत. आपल्याला समजून घ्यायचे कॉन्सेप्ट काय आहे ते. आणि with that saying, I would like to thank you everyone who are listening to me, and I hope today's session is going to add value in your daily routine of in personal life as well as in the professional life. Thank you so much.